आणि यमुनेच्या किनारी आल्यानंतर श्रीकृष्ण भगवान सापडत नाहीत म्हटल्यानंतर आपल्या दुःखाचं एक सुंदर गीत त्यांनी गायलं. त्याला गोपी गीत म्हणतात. मोठं आहे ते, पण त्यातलाही अर्थ समजून घेऊ. त्यातले एक 2-3 पैलू आहेत तेवढे समजून घेऊ. त्या म्हणतात की श्रीकृष्णा, तू आम्हाला सोडून गेलास तर आता आम्ही जिवंत राहू शकत नाही. त्याचं कारण आम्ही तुझ्या अशुल्क दासिका आहोत. म्हणजे आम्ही तुझ्या दासी आहोत, पण त्या बदल्यात तुझ्याकडनं काही शुल्क घेत नाही आहे. तुझी इच्छा असो नसो तुझी सेवा करणं आम्हाला आवडतं. तुझे हे अतिशय आकर्षक शुद्ध डोळे त्याने आमच्यावर मोहिनी टाकली आहे. आणि तुला असं कोणी सांगितलं की डोळ्यांनी दुसऱ्यांचा वध करता येत नाही? तुझ्या डोळ्यांनी आमचा वध झालेला आहे. आता आम्हाला तुझ्याशिवाय काही गती नाही. तू नाही स्वीकारलं तर आम्ही प्रेतच हो, पार्थिव म्हणूनच इथे पडू. तू जेव्हा सकाळी वासरं घेऊन गाई घेऊन वनात जातोस तेव्हा तुझ्या त्या सावळ्या रूपाकडे बघत बघत आमचा दिवस सुरू होतो. आणि तू दिवसभर आम्हाला दिसणार नाही म्हणून आमच्या डोळ्यात तुला साठवतो. बघा काय डोळ्यात साठवणं. मीराबाईंना एकदा विचारलं होतं की काजर क्यों नहीं लगाती हो, है ना, काजळ का नाही लावत? मीराबाईने उत्तर दिलं कि काजर मालो नैनों में तो वो कहाँ बैठेंगे, जगह कम लगेगी. काजळामुळं डोळ्यातली जागा कमी होईल तर माझा कृष्ण बसेल कुठे माझ्या डोळ्यात? व्हॉट अ वंडरफुल लव. किती विलक्षण छटा आहेत त्यातल्या. एकदा मीराबाई वृंदावनामध्ये भजन गात गात फिरत होते. बघा राजघराण्यातली आहे ती. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाणे लगे. भजन करत करत चालल्या. एका कृष्ण मंदिरापाशी थांबल्या. त्यांनी आतल्या भगवंताकडे पाहिलं, कृष्णाकडे पाहिलं. इतकं विलक्षण गोड. आणि ह्या गात आहेत. मंदिरात आत गेल्या, आत गाय लागल्या. तिथे जे कोणी दर्शनार्थी 2-4 भक्त होते ते ह्या गाण्याने इतके भारावून गेले की ते डोलायला लागले. आणि हा कोलाहल कसला ऐकतो म्हणून पुजारी पंडित आत होते ते बाहेर आले. आणि त्यांनी बघितलं की एक स्त्री गाते आहे इथे. एकदम चिडले ते. बकवास तमाशा बंद करो ये. सगळे घाबरले. मीराबाई तल्लीन. त्यांनी एकाला सांगितलं की पकडो उलटा को, कौन है ये और भीतर कैसे आई? हलवल्यावर ते शुद्धीवर आल्या. ते म्हणाले पंडित जी कुछ गुनाह हुआ हमसे. ते म्हणाले पहले बाहर हो, चौकीदार ने तुम्हें मना नहीं किया? तो बोले चौकीदार था ही नहीं. चौकीदार म्हणाला मैं था लेकिन वो इतना मीठा गा रही थी कि मैं भूल ही गया कि इसको रोकूं. ते म्हणाले कि पहले बाहर चलो, बहस बाद में होगी. इस मंदिर में केवल पुरुषों को आने की इजाजत है. मीराबाई हंसल्या. त्या म्हणाले पंडित जी आप अपने आप को पुरुष समझते हो? मेरे दृष्टि से तो एक ही पुरुष है, वो हम सब गोपिका है. क्या तुम गोपिका नहीं हो? सी दिस इज द लव. गोपी भाव निर्माण नाही झाला ना तर पुरुषाला वाटतं आपणच पुरुष आहोत. तू कसला पुरुष? मग जन्माच्या वेळी तुला नंदबाबाच्या वाड्यात प्रवेश का नाही मिळाला बेट्या? तुला बाहेरच ठेवलं होतं ना. पुरुष नाही आहे कोणी, प्रत्येक जीव गोपी आहे. आणि त्या असं म्हणतात की आम्ही तुला डोळ्यात साठवतो आणि संध्याकाळी तू जेव्हा येतो आम्ही कामधाम सोडून वातायनात उभे राहतो, गवाक्षात उभ्या राहतो आणि तुझ्या ते छबीकडे बघतो. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावळी. पण त्यावेळी आमच्या असं लक्षात येतं की हा ब्रह्मदेव मूर्ख आहे. शब्द मूर्ख गोपी गीता. तर ब्रह्मदेव मूर्ख का? दिवसभराच्या विरहानंतर तू जेव्हा दिसतोस तेव्हा पापण्यांची जी उघडझाप होते तेवढा व्यत्यय सुद्धा आम्हाला सहन होत नाही. त्या मूर्खाने आम्हाला पापण्या दिल्या नसत्या तर एक टक आम्ही तुझ्याकडे बघत राहिलो असतो. कठीण आहे, गोपी होणं कठीण आहे. मग पुढे ह्या सगळ्या उत्कटतेच्या गोष्टी बोलल्यानंतर त्या म्हणतात
आम्हाला कळत नाही का रे, तू एकट्या यशोदेचा नंद नाही आहेस. तर पतितांचं कल्याण करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून तू मनुष्य रूपात आलेला परब्रह्म आहेस हे आम्ही तुला ओळखलं आहे. आता परब्रह्म म्हणून ज्याला ओळखलं त्याच्याबरोबर अभिसार व्यभिचार करता येतो का? आणि मग इतक्या त्या दायकुतीला येतात, इतक्या विनवण्या करतात. आपल्यापैकी कोणी लवकरच्या काळामध्ये जर वृंदावनला जाणार असेल, माझी एक सवय मी तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही ते करा आणि त्याचा अनुभव घ्या. मी वृंदावनामध्ये जेव्हा जेव्हा जातो, निधीवनामध्ये रामदास हरिदासांच्या समाधीपाशी बसतो आणि एकतर वाद्यावरचा वृंदावनी सारंग ऐकतो पहिल्यांदा शांतपणे, आणि नंतर गोपीगीताचा एक पाठ करतो, म्हणत नाही, पाठ करतो. इतका अनुभव येतो ना विलक्षण. पुन्हा अनुभव म्हणजे ते दिसणं असं झालं, मोरपी सांगावरनं फिरल्यासारखं वाटलं, असलं काय नाही. एक इतका शांतीचा अनुभव येतो. तुम्ही गेलात तर जरूर करा. ते बाकी बिहारीच्या मंदिरात बसली लस्सी वगैरे नंतर खालच तुम्ही, पण निधीवनामध्ये जाऊन तुम्ही थोड्या वेळ बसा. काही रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, सोडून द्या, पण समाधीपाशी बसायला जागा देऊ शकतात. ते विनंती केली तर नक्की द्या. असो, व्याकुळ व्याकुळ होऊन त्या रडायला लागतात. आणि श्री शुकदेव राजा परीक्षिताला सांगतात की प्रेमाच्या उत्कटतेमधल्या सगळ्या स्थिती गेल्यानंतर शेवटी त्यांच्या असं लक्षात येतं की आपण हतबल आहोत, आणि त्यांचं रडणं सुरू होतं. शुकदेवांचा शब्द आहे, रुरुद सस्वरम राजन कृष्ण दर्शन लालस. सुरात रडतायत त्या, आणि रडण्याच्या पाठीमागचा भाव काय? कृष्ण दर्शन लालसा, स्पर्शन नाही, दर्शन लालसा. तो दिसला पाहिजे. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. आणि मग श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्या भोवती प्रकट होतात तेव्हा त्या जे शब्द वापरतात की आम्हाला तुझ्याशिवाय दुसरा चारा नाही. संत्यज्य सर्व विषयांतव पादमूलम. तुझ्या चरणांच्यासाठी आम्ही सर्व विषयांचा त्याग केलेला आहे. आता तू जा म्हणशील तर आम्ही कुठे जाणार? आणि जेव्हा पुन्हा कृष्णाला खात्री पडते, अहंकार, असूया, संशय, ईर्ष्या, द्वेष, शंका सगळं गेलेलं आहे, तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर पुन्हा रास करतात. आणि त्या रासामध्ये संपूर्ण सृष्टीसुद्धा एकदम तल्लीन होऊन जाते, प्रफुल्लित होऊन जाते. सृष्टीच्या सुद्धा देहातून एक विलक्षण आनंदाचा गंध स्रवायला लागतो. आणि खिन्न अवस्थेमध्ये दूर उभे राहिलेले कामदेव जसे असतात तसेच या रासलीलेत आपल्याला प्रवेश नाही मिळू शकला म्हणून उदास झालेले भगवान शंकरसुद्धा उभे असतात, नारदसुद्धा उभे असतात, स्वर्गातले देवसुद्धा उभे असतात. भगवान श्रीकृष्णाशी अंगसंग करणं आणि त्याच्या अधरामृताचं पान करणं, ह्या दोन्हीमुळे पुन्हा गडबड होते. अंगसंग करणं म्हणजे त्याच्या संपर्कात निकटतम राहणं, आणि अधरामृत म्हणजे ओठांचं चुंबन नव्हे, अधरामृत. या धरेवर नसलेलं ज्ञानाचं अमृत जे तुझ्या ओठातून प्रकट होतं ते आम्हाला पाहिजे, म्हणून अधरामृत पान असं म्हटलं. असं देवांनाही मिळत नाही, गोपींना मिळालं. आपल्या वृत्तीची जर गोपी करायची असेल तर 3 गोष्टी जिथून आपण सुरू केला. 1, आपल्या आतलं लहान मूल जसंच्या तसं राहावं. 2, आनंदाशिवाय दुसऱ्या कशाची अनुभूतीमध्ये आपलं मन रमून आहे. आणि 3री गोष्ट अशी की आनंदानेच प्रकट होण्याचा प्रयत्न करून सर्व सुंदरतेला दिलखुलास दाद देण्याची कला आत्मसात केली की आपण गोपी झालोच. या रासलीलेनंतर भगवंतानी सगळ्या वृंदावनाला दिलेला हा एकात्मतेचा अनुभव, म्हणजे त्याच्या अंतरंग शिष्यांना दिलेला हा एकात्मतेचा अनुभव, हा घेऊन सगळं वृंदावन तृप्त असताना मथुरेतून कंसाचा निरोप घेऊन अक्रूर येतो. तो प्रसंग उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण पाहू. उद्याच्या सत्राविषयीच्या काही सूचना तुम्हाला दिल्या जातील, त्या सूचना द्याव्यात आणि मग आरतीला आपण सुरुवात करू. कोण देतं सूचना? सूचना कोण देतं? हां, करायचं आपल्याला, करा.
सर्व रसिक श्रोत्यांना नम्र निवेदन आहे की उद्या आपल्या भागवत कथेचा 7वा दिवस सांगता आहे उद्या. तर ही सांगता सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. तर आपण सगळेजण ठीक 8:30 वाजता आपण इथे उपस्थित राहूया. जय 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 तोपर्यंत एखादा मंगलाष्टक येत असेल तर एक कडवं म्हणा. म्हणा म्हणा. शुभ लग्न सावधान. बस बस बस. आरती करू तुझ भगवंता, जय हो
की, श्री द्वारकाधीश भगवान की, सब संतन की, आज के आनंद की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की